अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अविनाश गायकवाड यांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपला दावा मजबूत केला आहे। नगर परिषदेची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले। एकूण 14 प्रभागातून 27 नगरसेवक निवडून आले असून पक्षनिहाय निकाल पुढील प्रमाणे आहेत। काँग्रेस 9, भाजप 6, शिवसेना मशाल 7, शिवसेना शिंदे गट 3, समाजवादी पार्टी 2, अपक्ष 1। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अविनाश गायकवाड यांना 10,181 मते मिळाली। काँग्रेसच्या उमेदवार आयशा बानो यांना 10,057 मते मिळाली, तर डॉक्टर डखरे मॅडम यांना 5,594, यश गजानन लवटे यांना 6,132, AIMIMचे विनीत डोंगरदिवे यांना 1,706, अपक्ष उमेदवार आकाश राऊत यांना 273, तर जवंजाळ यांना 225 मते मिळाली। काही नागरिकांनी नोटा या पर्यायाचा वापर केला। दरम्यान मतमोजणी प्रक्रियेवर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेत पुन्हा मतमोजणीची मागणी केली। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि प्रमोद बाळू प्रदीप देशमुख यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने नगरपरिषद कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तहसीलदार पुष्पा सोळंके, ठाणेदार सूरज बोंडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। खासदार बळवंत वानखडे व माजी मंत्री यशोमती ठाकूर हे मुख्य निवडणूक अधिकारी हांडे यांच्या दालनात चर्चा करताना दिसून आले। आता निवडणूक अधिकारी याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रेमदास तायडे, चीफ ब्युरो, महाराष्ट्र स्टार न्यूज 1, अंजनगाव सुर्जी। अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला ज्या लोकांनी मागणी केली होती की याची फेरमोजणी व्हावी, परंतु त्याला विरोध दिला, याच्यावर याबद्दल काय? यांनी बदमाशी केली इथे व्हिडिओमध्ये हे लोक रिकाउंटिंग मागतात, त्या गोष्टी आलेल्या आहेत। आम्ही म्हटलं आम्हाला व्हिडिओ दाखवा, तर त्यांनी आम्हाला व्हिडिओ दाखवला नाही। त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला पेन ड्राईव्हमध्ये देऊ, टाळमटाळ करत होते। ही निवडणूक समोर ढकलण्याचं कारण पण इथले निवडणूक अधिकारी आहे। या ठिकाणी जेव्हा पालकमंत्री आले होते ते म्हटले की तू घाबरू नको, तू निवडून येणार आहे। मग तो 124 मतांनीच फक्त कसं काय निवडून येतो? यांनी बदमाशी केली, आमची सीट 1000 मतांच्या वर त्या ठिकाणी निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये होती। काल रात्री 11:10 जेव्हा मी कलेक्टरांना फोन लावले त्यावेळेला त्यांचा फोन रिसीव्ह नाही केला, तर मी त्यांना मेसेज टाकलेला आहे की हाऊ कम इट इज 11:10 अँड द फायनल फिगर्स हॅव स्टील नॉट रीच्ड अस। तर कलेक्टरांनी मग काय बोलले असतील त्याच्यानंतर काही थोड्या वेळाने आम्हाला फायनल फिगर्स मिळाले। आता एक नगर परिषदेचे काय रात्री 11-12 वाजेपर्यंत फिगर्स मिळत नाही फायनल? ही कोणची बदमाशी आहे? यांनी 100% इथे बदमाशी केलेली आहे। यांनी लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। अतिशय करप्ट अधिकारी या ठिकाणी त्यांनी बसवलेला आहे आणि तो एक अधिकारी नसून तो भाजपचा कार्यकर्ता आहे। त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे आणि आम्ही सगळे मिळून त्याचा निषेध करतो। काँग्रेस पक्षाचा